पुतळ्याचं अनावरण केल्याप्रकरणी अमित ठाकरे यांच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळे पहिला गुन्हा जर या कारणासाठी दाखल होत असेल तर मला त्याचा आनंद आहे असं अमित ठाकरेंनी सांगितलेलं होतं। त्यानंतर नेरूळ पोलीस अमित ठाकरेंच्या घरी शिवतीर्थवर नोटीस देण्यासाठी आलेले होते, मात्र त्यावेळी अमित ठाकरे उपस्थित नव्हते। त्यानंतर दरम्यान अगदी परवाच या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे आणि गणेश नाईक यांच्या हस्ते हे अनावरण झाल्यानंतर गणेश नाईकांनी पोलिसांनाच आवाहन केलेलं होतं की अमित ठाकरे यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला तो गुन्हा मागे घेतला जावा आणि त्यानंतर अमित ठाकरेंनी घोषणा केलेली होती की मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर राहणार आहे आणि मी ही नोटीस स्वीकारणार आहे। त्याप्रमाणे मोठं शक्ती प्रदर्शन करत अमित ठाकरे हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेत आणि त्यांनी त्या नोटीसीचा स्वीकार केलेला आहे आणि त्यानंतर आता अमित ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपण बघतोय अमित ठाकरे पोलीस स्टेशनमधून सीवूडच्या दिशेने रवाना होत आहेत। तिथल्या मध्यवर्ती कार्यालयामधून अमित ठाकरेंची प्रेस कॉन्फरन्स होणार आहे। विनायक आपण बघतोय खरं तर अमित ठाकरे थोड्या वेळापूर्वी त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळही गेले होते, तिथेही मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे आणि त्यानंतर आता पोलीस स्टेशनच्या बाहेरही मोठ्या संख्येनं मनसैनिक जमलेले आहेत। मनसैनिकांनी आजचा दिवसभर कशा रीतीनं तयारी केली होती, कसं शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे आणि मुळातच हे शक्ती प्रदर्शन करण्यामागे नेमकं कारण काय? आपण पाहतो की जरी इथे मनसैनिक तर मोठ्या संख्येने होते, त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले होते, त्यामुळे त्यांनी अमित ठाकरे यांना या पाठिंबा दिला होता। त्यामुळे नवी मुंबई आपण पाहतो की कुठेतरी मनसेने ठाकरे गटाने जोरदार गेल्या आठवडाभरापासून या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करायला सुरुवात केलेली आहे आणि महाविकास आघाडीसाठी हा एक मोठी संजीवनी ठरणार आहे, कारण अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता आणि नवी मुंबईमध्ये जर विशेषतः आपण पाहिलं तर महानगरपालिकेमध्ये आहे ते महाविकास आघाडीचे नगरसेवक सध्या नाही आहेत, कारण जे काही नगरसेवक होते ते या तर भाजपमध्ये किंवा शिंदे गटामध्ये ते शिवसेना शिंदे गटामध्ये ते गेलेले आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीसाठी एक ही संजीवनी नवी मुंबईमध्ये ठरते, कारण या ठिकाणी वातावरण निर्मिती झालेली आहे। मनसेचे कार्यकर्ते ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने आलेले आहेत। गेल्या आठवडाभरामध्ये आहे ते शहरामध्ये बॅनरबाजी असेल किंवा घोषणाबाजी असेल किंवा या ठिकाणी गेल्या रविवारी अनावरण केल्यानंतर आता परत एकदा अमित ठाकरे हे या रविवारी आठवडाभरातच दुसऱ्यांदा ते आलेले आहेत। त्यामुळे गेली आठवडाभर झालं महाविकास आघाडी शिवसेना मनसेकडून जोरदार वातावरण निर्मिती केली जाते आणि याचा नक्कीच आहे तो परिणाम येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये दिसू शकतो, कारण नगरसेवकांची जर संख्याबळ नवी मुंबईतलं जर आपण पाहिलं तर साधारण 53 ते 54 नगरसेवक आहेत ते सध्या भाजपामध्ये आहेत आणि शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत ते 48 ते 50 नगरसेवक आहेत। त्यामुळे 111 नगरसेवकांपैकी बहुतांश नगरसेवक हे शिंदे गटामध्ये आणि भाजपामध्ये, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फक्त 7 ते 8 नगरसेवक आता सध्या राहिलेले आहेत जे माजी नगरसेवक आहेत। त्यामुळे यातले सुद्धा काही नगरसेवक हे शिंदे गटात किंवा भाजपा गटामध्ये जाण्याची शक्यता होती, मात्र आता या आठवडाभरामध्ये जो काय वातावरण निर्मिती नवी मुंबईमध्ये झालेली आहे, विशेषतः मनसेने जी केलेली आहे, ठाकरे गटाने केलेली आहे,